ताडेश्वर वारकरी शिक्षण संस्थेला ज्यांनी सडळ हाताने फुल नाही फुलाची पाकळी मदत केली आहे त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन हार घालून सत्कार महाराजांच्या हस्ते होईल। यामध्ये सर्वप्रथम श्री रामभाऊ देवीदासराव पांगरकर यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होईल। महाराज जय घ्या म्हणजे भजनी खाली बसतात जरा पोरा जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारीन झुकणी दे संत संगे सर्व काळाखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारीन झुकणी दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदा पंढरीचा वारकरी वारीन झुकणी दे हरी मागणे ते तुझ प्रत्या हे देशील तरी पाय पांडुरंगा निर्वी हेची मज दे आणि तुझं काय ना मागो तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची ज्ञानदेव तुकार शिक्षण संस्थेसाठी श्री रामभाऊ देवीदासराव पांगरकर यांनी 12 टाळ देणगी स्वरूपात दिलेले आहेत। त्यांचा सत्कार श्री हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज दस्तापूरकर यांच्या हस्ते होईल। सावकाश
यानंतर शिवाजीराव बेले पाटील यांनीही वारकरी शिक्षण संस्थेला 12 टाळ देणगी दिलेली आहे. आलेले आहेत का? नाही. यानंतर श्री अशोक उत्तमराव यांनी वारकरी शिक्षण संस्थेला एक पिठाची गिरणी दिलेली आहे. बाबा आलेत का? यानंतर डॉक्टर बैरागी साहेब यांनी वारकरी शिक्षण संस्थेला पाणी फिल्टर दिलेला आहे. डॉक्टर साहेब आलेत का? यानंतर श्री अनंतराव नवघरे यांनी एक सतरंजी दान केलेली आहे. अनंतरावजी नवघरे. सर्वांनी यांच्यासाठी कडकडून टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेल्या 17 दिवसापासून अन्नदान श्रेष्ठदान आपण असं म्हणतो. या ठिकाणी बऱ्याच जणांनी अन्नदान केलेलं आहे. या सर्व अन्नदात्याचा सत्कारही महाराजांच्या हस्ते होईल. यामध्ये पहिल्या दिवशी ज्यांनी पंगत केली श्री हरिभक्त महाराज वैरागर यांनी पुढे यावं. तसेच त्यांनी 7 दिवस या कीर्तनामध्ये सुद्धा भजनाची सेवा सुद्धा सर्व भजनी मंडळींनी केलेली आहे. यानंतर श्री कारभारी मारुती वैरागर दादा आहेत का? चला दादा, चला लवकर. यानंतर अतुल माणिकराव गिराम यांनीही अन्नदान केलं आहे. अतुल माणिकराव गिराम नाही. या ताई या सत्कारासाठी या. कुशावर्ता वगैरे या. यानंतर निळकंठ रामकिशन वैरागर अन्नदाते निळकंठ रामकिशनराव वैरागर. यानंतर रोहिदास किशनराव वैरागर. रोहिदास किशनराव वैरागर. नाहीत का? पांडुरंग रामभाऊ वैरागर. चला पांडुरंग रामभाऊ वैरागर नाहीत का? या सुशीलाताई या. त्यानंतर रामचंद्र निवृत्ती वैरागर बापू. अक्रूर रामचंद्र वैरागर. भीमराव किशनराव वैरागर. भीमराव किशनराव वैरागर यांचाही महाराजांच्या हस्ते सत्कार होईल. समर्थ चला ना तू समर्थ
यानंतर रामभाऊ बापूराव वैरागर. चला ज्ञानेश्वर आत्माराम वैरागर. यानंतर किशन पंडितराव वैरागर. विनायक हरिभाऊ खुपसे. विनायक हरिभाऊ खुपसे. मुंजा भाऊ वामनराव वाघ कोखर्णीकर. नाही झाले. नागोराव नारायण मात्रे. चला मात्रे. टाळ्या वाजवित राहा. सखाराम शंकरराव वैरागर या तात्या या. यानंतर आत्माराम शिवाजीराव बेले. नाही आले. सीताराम गुणाजी वैरागर. चला चला लवकर. यानंतर बळीराम देवराव वैरागर. तसेच या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यापासून फक्त 15 दिवसातच ज्यांनी कीर्तन सेवा पहिली पार पाडली ते समर्थ महाराज वैरागर. त्याच्या पालकाचा सुधाकर वैरागर यांनी पुढे यावं. दोघांचाही सत्कार होईल महाराजांच्या हस्ते. चला सुधाकर. समर्थ महाराज वैरागर. बर. पांडुरंग महाराज वैरागर यांच्या हस्ते यांच्यातर्फे त्यांना एक ड्रेस सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. खूप खूप धन्यवाद. आता पुनश्च एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था असू द्या, वारकऱ्यांचं कोणतंही कार्य असू द्या, लोकांपर्यंत पोहोचवायचं काम मीडियाचं असतंय. आम्हाला परभणीचे आधारस्तंभ पत्रकार, देशोनीती
सुरेशराव कदम यांचा वारकरी संप्रदायासाठी कुठेही पुढाकार असते. त्यांचं म्हणणं असते, महाराज आम्हाला फक्त बातमी मिळू द्या, आम्ही 100% तुमच्यापर्यंत पोहोचवतो, लोकांपर्यंत पोहोचवतो ती बातमी. मला वाटेल ताडेश्वर आध्यात्मिक वारकरी संप्रदायाच्या वतीनं तर मानेनच मानेन, पण सबंध महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी सुरेशराव कदम यांचा आभार मानतो की बाबा तुम्ही आमची बातमी प्रत्येक वेळेस लावता आणि वारकरी संप्रदायाला तुम्ही मदत करतात. दुसरी आमचे चोपडे आहेत, मग गणेशराव असतील, आता आधुनिक आमचे कृष्णा भैया बी या क्षेत्रात आलेत. कृष्णा भैया, गणेशराव चोपडे, तुमचं बी आभार बाबा, कारण सगळे लोक या गोष्टीत इकडे येत नाहीत, कारण ज्याला आवड आहे तेच करीत असते. म्हणून सर्वांचे आभार मानतो, थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. 1 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत चालू असलेला बालसंस्कार शिबिर सर्व गावकरी मंडळी, परिसरातील सर्व भाविक भक्तांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी माझा परिवार सहर्ष आभारी आहे. तसेच महाराजांनी आता सांगितलं, महाराज म्हणले, पांडुरंग महाराज तुम्ही एक गुराखी आहेत म्हणले. आता गुराखी आहेत म्हणल्यानंतर वर्षामध्ये, एका वर्षामध्ये त्या गुराख्यानं त्या मुलाकरता काय केलं, काय केलं नाही हे दाखवण्याची गरज आहे. का नुसते खाऊन झोपले. आता बकळ संस्थेत महाराज लेकर भाऊ नुसते खातात, पडतात, झोपतात, पण सगळ्यात एक अभिमानानं सांगावं असं वाटतं की आपल्या गावाचा पूर्ण पाठिंबा आहे महाराज. कारण संस्था गावात चालवायची म्हणलं तर गावाचा पाठिंबा असल्याशिवाय संस्था चालवता येत नाही. त्यामध्ये आपले रामभाऊ असतात, तात्या असतात, बळी भाऊ, या सर्वांचं सहकार्य आहे. तसंच सर्व भजनी मंडळ, सुधा महाराज, सुभाष भाऊ दर 8 दिवसाला येतात, अभंग शिकवतात. यांचं सहकार्य असल्याशिवाय संस्था एकट्याचा नव्हे खेळ आणि मनोनी मेळ मेळविला. राजकारणी सर्व 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 जणांचा सहकार्य आहे. तसं आता हे 4 मुलं बसलेले आहेत, हे जवळपास 1 ते 2 वर्ष झालेत. तर यांनी काय केलं, वर्षामध्ये या पकवाजामध्ये गायन करतात काही मुलं, काही अभंग म्हणतात. तसं पकवाजामध्ये शास्त्र सुद्धा त्याला सोलो वादन म्हणतात, शास्त्रीय भाषेत त्याला सोलो वादन म्हणतात. जसं कोणत्याही कार्याला आपण कोणाचं नमन करतो, कोणत्याही कार्याला जर सुरुवात करायची असेल तर आपण गणपतीचं नमन करत असतो. तसं या पकवाजाच्या माध्यमातून गणेशपरण म्हणतात. जसं की गणपतीचं शुभ कार्याला आपण नमन करतो, तसं पकवाजाचं कोणतंही जरी वादन सुरुवात करायचं असेल तर अगोदर गणेशपरणानं सुरुवात करायची असेल. म्हणून आता हे 4 मुलं आहेत, आपल्या हरिभक्त परायण सोहम महाराज भिसे, कृष्णा महाराज शिंदे ठोळेकर, समाधान महाराज राऊत परभणी आणि श्याम महाराज गवळी. टाळ्या वाजवा एकदांच्या करतात. सुरुवातीला ते एक गणेशपरण म्हणून दाखवतील आणि जशास तसं गणेशपरण ते सुरुवात करतील. ठीक आहे. तागे तिट गणपती तागे तिट गजानन कडदान धनिकत एकदंतीर किट लंबोदर तादा दान कृपा निधी कत कतान सुर असुर निकंदन मुषक वाहन जगत पूज्य तादा 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 गणपती गजानन जगत पूज्य तादा 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 गणपती गजानन जगत पूज्य तादा तादा तादा.
सोनेकर म्हणाले ठेका वाजवला, त्याच्यामध्ये एक चक्रधार म्हणून असतंय. ते चक्रधार म्हणजे 32 मात्रा 16 मात्रा. आता हे एक चक्रधार सादर करतील. ह सुरू. आता शेवटचा बोल त्याला जुगलबंदी म्हणतात. जसं की ह्या दोघांना जे वाजवलं त्यांनीच ते त्या दोघांना वाजवायचं. जुगलबंदी आणि एक शेवटचा बोल. आमचे बळीभाऊ माळसोन्नेकर म्हणले महाराज मला एक 5 मिनिटं बोलायचंय. यांचं वादन झाल्यानंतर एक 5 मिनिटं ते बोलतील. सुरू. आध्यात्मिक संस्थेला साधकाला टाळाची गरज आहे. आपण कीर्तनात ऐकलं की 2 जणांनी टाळं दिलेत म्हणून. आदरणीय आमचे रामभाऊ वैरागर यांनी बी आणि ज्यांच्या अण्णांचं नाव घेतलं शिवाजीराव बेले पाटील हे जरा उशिरा आले ते पण बरोबर टायमात आले ते. का
आनंदाची गोष्ट आहे. काही तुम्हाला दान घडल, पण टाळ दान घडणं हे काहीतरी पूर्व पुण्य आहे. तुम्हाला अन्नदान भरपूर करेल माणूस, जेव घालेल भरपूर, पण टाळ दान घडत नाही. आणि आज अण्णांनी टाळदान दिल्याबद्दल संस्थेचे आमचे मित्र पांडुरंग महाराज वैरागर त्यांचा सत्कार करणार आहेत. ते सत्कार अण्णांनी स्वीकारावा अशी अपेक्षा करतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते, किंवा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमाटी. आज 1 तारखेपासून चालत आलेला हा वारकरी प्रशिक्षण तर हे 17 दिवसाचा कार्यक्रम आहे. मी या कार्यक्रमाला 5-6 दिवस झालं भेट दिली. आताच महाराजांनी या कार्यक्रमावर अभंग बी घेतला, वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा. तर मला असं म्हणायचं आहे, वैष्णवाच्या संगतीत माणूस वाया जातच नाही, पण पशुसुद्धा वाया जात नाही. कारण मला अनुभव आहे. 2 अनुभव सांगणार आहे महाराजापुढे. मी 2 अनुभव सांगणार आहे आणि महाराजांना ते सुद्धा आमच्या इथलेच अनुभव ऐकलेले आहेत. तर तुम्हाला सांगतो, वैष्णवाच्या संगतीत ठाकूरबुवा यांचा घोडासुद्धा वाया गेला नाही. त्या घोड्यानं सुद्धा एकादश केली आणि त्या घोड्यानं पाययात्रा केली. तसेच माळसोना येथील वैकुंठवासी राजाराम महाराज आमच्या मोठ्या महाराजाच्या संगतीत, कारण आंधळ्याला डोळे येतात हे नवल नाही, हे धडक्याला डोळे आहेत हे नवल नाही, पण आंधळ्याला डोळे आले. मोठ्या महाराजांनी पुढं कीर्तनात विचाराव, राजाराम पुढचं प्रमाण काय आहे, आणि ते आमच्या गावच्या राजाराम महाराजांनी द्यावं, म्हणून आंधळ्याला डोळे येतात. कारण संताचा स्वभाव तसा असते. संताचा स्वभाव कसा असते, सज्जन असते. कारण एकनाथ महाराजांनी रामायणामध्ये एक ओळी खर्च केली, सज्जनाचा स्वभाव पूर्ण, दीनदयाळू चातक गहन, अनाथाशी देखता जाण, घेती धावणी उचलणी. हा एक संताचा स्वभाव आहे. मी आमच्या गावात सुद्धा मारुतराव महाराजाचे खूप अनुभव पाहितले. माकणी गावामध्ये महाराजाचा मी अनुभव घेतलाय. कारण जे आता माझा नातवानं सोडा, त्याच गावामध्ये एक मारुतराव महाराजाचा नेम त्या दिवशी गावात होता आणि एक दगडाची बैलगाडी जात होती. ती दगडाची बैलगाडी त्या मुलाच्या अंगावून गेली, चाक गेलं. सगळे म्हणले हे मुलगा गेला, पण महाराज खाली उतरले आणि त्या महाराजांनी मुलाच्या पाठीवर थाप आणली. मुलगा तटकन उभटून टाकला, कारण ही वैष्णवाची संगती. तर मला एवढं सांगायचं आहे, आपल्या या येणाऱ्या काळाला आपल्या चिमुकल्याची गरज आहे आणि चिमुकल्यावर संस्कार होणं हे महत्त्वाचं आहे. मी 8 दिवस झालं म्हणालो, खरंच हे धन्यवाद द्यावे कोणाला? प्रथमतः द्यावे तुकाराम महाराजाला ना, दुसरे धन्यवाद द्यावे पांडुरंग महाराजाला. या ठिकाणी मला एका आध्यात्मिक वारकरी आमचे हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज यांच्या पुढं आज मला जे 2 गोष्टी बोलण्याची संधी दिली, तर मी प्रथमतः महाराजाच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जर काही माझ्या मुखातून चुकीचा शब्द गेला असेल तर मी माफी मागतो. आणि आजपासून या शिक्षण संस्थेला सर्वांच्या वतीनं येणाऱ्या कालावधीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या म्हणण्यानुसार एकदा पांडुरंग महाराजासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. या सोहम महाराज भिसे, गुणवान कलाकार,
या वारकरी संप्रदाय या वारकरी शिक्षण ते शिक्षण घेत आहेत. आताच आपण त्यांची कला सर्वांनी पाहिली. आदरणीय सभापती शिवाजीराव बेले पाटील आणि रामभाऊ पांगरकर यांच्या हस्ते यांचा सत्कार होत आहे. टाळ्या वाजवा सर्वांनी. यानंतर कृष्णा महाराज शिंदे ठोळेकर यांचा सुद्धा सत्कार होईल. कारण आज संस्कार फार महत्त्वाचे आहेत. संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल. म्हणून या ठिकाणी या बालचोकल्यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होत आहे. यानंतर श्याम महाराज गवळी वडगावकर. चला, श्याम महाराज गवळी उत्कृष्ट असं मृदंग वादन सोलो वादन आपण त्यांचा या ठिकाणी पाहिलेला होता. जोरदार टाळ्या वाजवा. समाधान महाराज राऊत उत्कृष्ट गायन तसेच उत्कृष्ट सोलो वादन. मूर्ती लहान पण कीर्ती महान या अशी यानं खरोखरच आणि चेहरा हसमुख चेहरा. हो, जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर आता सर्व वारकरी शिक्षण संस्थेचे आधारवड ज्याला संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण पांडुरंग महाराज वैरागर तसे त्यांचे आई वडील निवृत्ती वैरागर आणि त्यांच्या पत्नी, चला लवकर, पार्वतीबाई वैरागर, दोघांचाही सत्कार अगोदर होईल. का भूमीचे मार्धव सांगे कोंभाची लवलव तैसे आचार विचार गौरव सुकलिनाचे. कारण जमीन जर चांगली असेल, पीक जर चांगलं असेल तर आपण जमिनीला उत्तमता देतो. तसं पांडुरंग महाराजांना घडविण्यात यांचं योगदान आहे. यांच्या आईवडिलांना विशेष धन्यवाद. चला, पांडुरंग महाराज वैरागर आणि त्यांच्या धर्मपत्नी, चला लवकर, काय ना, सीमाबाई वैरागर, चला लवकर. जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. खबर द्या. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज ताडेश्वर भगवान की जय. सद्गुरु मोतीराम महाराज की जय. गुरुवर्य मारुती महाराज की जय. सत्कार कर बाळूचा.